लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर अटळ. सत्ताधारी गटाकडे 8 तर विरोधी गटाकडे 10 संचालकांचे बहुमत. जयदत्त होळकरांनी सभापती डी के जगतापांचा राजीनामा घेऊन हातानेच पायावर धोंडा पाडून घेतला. सभापती पदासाठी विरोधी गटाकडून सोनिया होळकर तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे प्रबळ दावेदार. जगताप होळकर सत्ता राखण्यासाठी मंत्री छगन भुजबळांच्या माध्यमातून डाव टाकणार. आशिया खंडातील नामांकित असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डी के जगताप, उपसभापती ललित दरेकर यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी 11 जुलै रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु मोठी नाट्यमय घडामोड घडून निवडणूक निर्णय अधिकारी निफाडचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड हे अचानक आजारी झाल्याचा निरोप निवड प्रक्रियेला अवघे 15-20 मिनिटे बाकी असताना आला. निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित न झाल्याने मग सदरची सभापती उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया अचानक रद्द झाल्याने सत्ताधारी गटाला, विशेषतः सभापती पदासाठीचा दावा करणाऱ्या जयदत्त होळकरांना काहीसा दिलासा मिळाला, तर विरोधी गटाचे मनसुबे मात्र 20-25 दिवसांसाठी का होईना उधळले गेले. त्यामुळे सभापती उपसभापती पदाचे दावेदार सोनिया होळकर, डॉक्टर श्रीकांत आवारेंचा मोठा हिरमोड झाला. सत्ताधारी गटाकडून सभापती डी के जगताप, उपसभापती ललित दरेकर यांना 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सभापती पदाचे दावेदार जयदत्त होळकर यांनी दरेकर जगताप यांचे राजीनामे घेण्यासाठीचा आग्रह सुरू केला होता. त्यानुसार 2-3 मीटिंग झाल्यानंतर अखेर सभापती जगताप आणि उपसभापती दरेकर यांनी राजीनामे दिले होते. सभापती उपसभापती पदाचा राजीनामा झाल्यानंतर नवीन सभापती उपसभापतीच्या निवडीसाठी 11 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेला सत्ताधारी गटाकडून 8 संचालक तर विरोधी गटाकडून 10 संचालक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेला अवघे 20-25 मिनिटे बाकी असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी निफाडचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड हे आजारी झाले. त्यामुळे मग सदरची निवड प्रक्रियाच रद्द करावी लागली. सभापती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया अचानक रद्द झाल्याने सत्ताधारी गटाला आनंद झाला, तर विरोधी गटाचे सत्तेवर बसण्याचे मनसुबे किमान 20-25 दिवसांसाठी का होईना उधळले गेले. लासलगावच्या सरपंच निवडीवेळी देखील थेट उच्च न्यायालयातून स्थगिती प्रकरण चांगले चर्चेत आले होते. 2 वेळा प्रक्रिया केल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयातून स्थगिती मिळवली होती, तर बाजार समिती निवडणुकीत थेट निवडणूक निर्णय अधिकारीच अचानक आजारी पडल्याने निवडणूक रद्द झाली आहे. अधिकारी खरंच आजारी पडला आहे की पाडला गेला आहे हा संशोधनाचा भाग असून लवकरच 20-25 दिवसांत पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. जास्त दिवस पदाधिकारी विना बाजार समिती ठेवता येणार नाही. विरोधी गटाकडून सोनिया होळकर सभापती पदासाठी तर डॉक्टर श्रीकांत आवारे उपसभापती पदासाठी प्रबळ दावेदार होते. निवडणूक झालीच असती तर होळकर आवारे पदावर बसले असते, कारण विजयी होण्यासाठीचे 10 संचालकांचे बहुमत या गटाकडे होते. तर सत्ताधारी गटाकडून जयदत्त होळकर, उपसभापती पदासाठी राजेंद्र डोखळे दावेदार होते. परंतु सत्ताधारी गटाकडे 8 संचालक असल्याने होळकर डोखळेंवर पराभवाची नामुष्कीची वेळ आली असती. विरोधी गटाने गेल्या वर्षभरापासून 10 संचालकांची मोट बांधलेली आहे. विरोधी गट फक्त सभापती डी के जगताप आणि उपसभापती ललित दरेकर यांच्या राजीनाम्याची वाटच बघत होते. सत्ताधारी गटाकडून जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे सभापती उपसभापतीची पदाचे प्रबळ दावेदार असल्याने त्यानुसार त्यांनी 3-4 बैठका घेऊन राजीनामा घ्यायचा आग्रह धरला. जगताप दरेकरांचाही कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी या पदांचा राजीनामा दिला होता. निवडणूक प्रक्रियेच्या दिवशीची परिस्थिती पाहून होळकर डोखळेंना असे वाटले असावे की जगताप आणि दरेकरांचे राजीनामे घेऊन आपण हातानेच पायावर धोंडा पाडून घेतला की काय, कारण विरोधी गटाकडे बहुमताचा आकडा होत होता. विरोधक डी के जगताप यांच्या सभापती पदाच्या निवडीनंतर 2-3 महिन्यातच अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत होते. परंतु अविश्वास ठरावा इतके संख्याबळ नसल्याने पुढील राजकीय हालचालींवर फक्त लक्ष ठेवून होते आणि सत्ताधारी गटाने नेमके आयत कोलीत विरोधकांच्या हातात दिल्याने हातातील सत्ता जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जर जगताप दरेकरांचा राजीनामा झालाच नसता तर विरोधक अविश्वास ठराव आणूच शकले नसते.
अविश्वासासाठी 12 संचालकांचे बहुमत आवश्यक असल्याने विरोधकांकडे फक्त 10च संचालक होते. कितीही फोडाफोडी आणि घोडेबाजार केला असता तरी 2 संचालक फुटलेच नसते आणि सत्ता अबाधित राहिली असती. परंतु होळकर जगताप गटाची सत्ता आता जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर जगताप जयदत्त होळकर मंत्री छगन भुजबळांच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळून विरोधकांचा डाव हाणून पाडणार. जयदत्त होळकरांच्या पॅनलमधून निवडून येऊन त्यांनाच प्रतिस्पर्धी झालेल्या सोनिया होळकर यांना पंढरीनाथ थोरेंनी पुढे करून आपल्या फेवरमधील 7-8 संचालकांची ताकद त्यांच्या मागे उभी केली आहे. त्यामुळेच होळकर विरुद्ध होळकर संघर्ष लासलगाव बाजार समितीच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. पंढरीनाथ थोरेंना पद नको असले तरी फक्त सत्ता बदल करण्याचा राजकीय डाव आहे. म्हणूनच तर सभापती पदासाठी सोनिया होळकर व उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवार यांना पुढे केले आहे. बाजार समितीतील सत्तांतर अटळ असताना जगताप होळकर गटाने मंत्री छगन भुजबळांच्या माध्यमातून काही राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली आहे. जगताप होळकरांनी मंत्री भुजबळांच्या माध्यमातून डाव टाकला तर विरोधी गटातील 10 पैकी 2 संचालक सत्ताधारी गटाकडे वळवू शकतात. कारण हे 2 संचालक भुजबळांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून भुजबळांनी सांगितले तर ते सत्ताधारी गटात परत येऊ शकतात. कारण या दोन्हीही संचालकांना पुढे जिल्हा परिषदेची उमेदवारी करायची आहे. 2 पैकी एका संचालकास सुरुवातीसच सभापती पद दिले आहे तर दुसऱ्या संचालकास मागील वेळी उपसभापती पद देण्याचे ठरले होते. परंतु राजकीय घडामोडींतून ते पद दरेकरांकडे गेले होते. आता पुन्हा सत्ताधारी गटात आल्यास उपसभापती पद सन्मानाने दिले जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीत सोनिया होळकर यांनी मंत्री छगन भुजबळांविरोधात काम केले आहे. त्यामुळेच भुजबळांचा थोडाफार राग असणारच आणि त्या रागाचा हिशोब चुकता करण्याची ही भुजबळांना आयतीच संधी चालून आली आहे. त्यामुळेच मंत्री भुजबळ सोनिया होळकरांना सभापती होऊ देणार नाही. मतदारसंघातील आपले पाठीराखे जगताप होळकर गटाची सत्ता अबाधित राहण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावू शकतात आणि अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी झाल्यात सत्ताधारी गटाची सत्ता अबाधित राहून सभापती पदासाठी जयदत्त होळकर तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवार यांची वर्णी लागू शकते. कारण राजकारण लय वंगळ असतं आणि त्यात कालचा शत्रू आजचा मित्र तर आजचा मित्र उद्याचा शत्रू व्हायला वेळ लागत नाही.